आज बऱ्याच दिवसांनी मस्त एक चटपटीत रेसिपी बघूयात। यासाठी अर्धा किलो बटाटे, 100 ग्राम मटार, 100 ग्राम फ्लावर, 50 ग्राम बीट, थोडंसं मीठ, पाणी आणि थोडंसं अमूल बटर टाकून कुकरला छान 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। नंतर लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्यायची। कढईत थोडंसं तेल, त्यामध्ये अमूल बटर, जिरं, 2 बारीक चिरलेले कांदे छान परतून घ्यायचे, मीठ टाकून ब्राऊन कलर येईपर्यंत। त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे 2 आणि आपण केलेली लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, त्यामध्ये हळद, धणा पावडर, जिरा पावडर, तिखट मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर आणि थोडासा पावभाजी मसाला ॲड करून सगळे मसाले छान परतून घ्यायचे। त्याचा रॉ स्मेल निघून गेला पाहिजे। त्यामध्ये चॉप केलेली बारीक सिमला मिरची ॲड करायचे आणि शिजवलेल्या भाज्या मॅश करून त्यामध्ये ॲड करायचे आहेत। सगळं मिश्रण छान परतून घ्यायचं आहे। भाज्या पण ॲड करून छान परतून घ्यायचं आहे। भाज्या शिजवलेलं पाणी ॲड करायचं आहे त्या मिश्रणात। तुमच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे जेवढं कमी जास्त पाहिजे एवढं पाणी घालू शकता। त्यामध्ये आमचूर पावडर आणि वरतून परत पावभाजी मसाला मस्त सगळं स्टर करायचं आहे। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायचे। वरतून अमूल बटर आणि कोथिंबीर, जबरदस्त अशी पावभाजी रेडी झाली। नंतर एका पॅनवर थोडंसं बटर लावून मस्त असे लादी पाव दोन्ही साईडून क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे। वरतून क्रंची, आतून सॉफ्ट असे पाव पण आपले रेडी आहेत। भाजीवर बारीक चिरलेला कांदा मिक्स करायचा आणि जबरदस्त पाव